कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे नेते श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या पन्हाळा तालुक्यातील केंद्र शाळा असुर्ले, शेलारवाडी, मानेवाडी, दरेवाडी तसेच न्यू हायस्कूल पोर्ले तर्फे ठाणे येथे वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप या कार्यक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे MP चौगले सर, सचिव संजय चोपडे सर, संचालक सौ PN धांडोरे मॅडम, मुख्याध्यापक SN झेंडे सर, DP उबाळे सर, सौ SS तळेकर मॅडम, सौ आनंदी लवटे मॅडम, सौ प्रज्ञा चोपडे मॅडम, संदीप खुडे सर, श्री पाटील सर, पन्हाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री विलास चेचर, युवक उपाध्यक्ष दीपक शेवाळे, दरेवाडीच्या सरपंच सौ कविता माने, KR पाटील, तानाजी सरवडे, चंद्रकांत चौगले, शाळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, केंद्रप्रमुख बसंतदास निळे, कुबेर सर, दरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास शिंदे सर, मिलिंद सोरसे, रोहन सोडणकर सर, सौ ज्योती बारसकर मॅडम, अशोक हुपरे सर, SS हराळे मॅडम, सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी माझगाव प्रतिनिधी श्री अनिल जाधव, माझगाव, तालुका पन्हाळा. आज गणपती सतेज पाटील साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्तानं खरोखर आज आमच्या गावाचं भाग्य म्हणायचं. कारण एवढ्या छोट्या शाळेत इथं येऊन वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम म्हणजे चांगलं भाग्य म्हणायचं आमच्या गावाचं तसं. आणि दरेवाडी गाव आमचं खरंच खूप म्हणजे डोंगरी भागात असून इथपर्यंत कुठल्या योजना यायचं म्हणलं की जरा हे असते, पण खरोखर चांगला उपक्रम आज राबवला. आणि खरोखर अशीच तुमची साथ आम्हाला मिळते. अजून काय आम्हाला उद्या भासतात ते तुमच्याकडून जर मिळालं तर बरं होईल. आणि खरोखर मी इथला स्टाफ जो आहे आमच्या शाळेचा खरंच खूप चांगला स्टाफ आहे. कारण मी आता 3 वर्ष झालं बघतीये, शिक्षक पण चांगलेच राबतात मुलांसाठी. पण आमच्याकडूनच गावकऱ्यांच्याकडून थोडीशी म्हणजे मुलांची पटसंख्या कमी असल्यामुळे तुम्हाला थोडे प्रॉब्लेम होत असतील, त्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करते. तरी पण तुम्ही एवढं म्हणजे निभावून पण म्हणजे शिक्षण वगैरे चांगलं देणं किंवा चांगल्या प्रतीचं काम करणं हे खूप चांगलं आहे. असंच चालत राहू दे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि माझी एक रिक्वेस्ट मामांनाच आहे, माझे मामाच अजून काय अशा योजना तुमच्याकडून येत असतील तर आमच्या गावासाठी म्हणजे आमच्या शाळेसाठी दिल्या तर